ब्रेकनंतर बातमी शेतीच्या संदर्भातील आहे। मनात जिद्द असली की कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे दाखवून दिलेलं आहे वर्धाच्या आर्वी येथील एका होतकरू युवकानं। पारंपरिक शेतीला फाटा देत ड्रॅगन फ्रूटची शेती त्यांनी केली आहे। अर्धा एकर शेतीमध्ये ड्रॅगन फ्रूट लावत एक अनोखा प्रयोग करण्यात आला आणि तो यशस्वी सुद्धा झालेला आहे। आज त्यानं 5000 नवीन झाडांची लागवड केलेली असून येणाऱ्या काळात त्याची कमाई लाखोंच्या घरात असेल। या सगळ्या संदर्भात त्याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश बंगाली यांनी। परंपरागत शेतीला फाटा फोडत काहीतरी नवीन करण्याची किमया शोधून काढली आहे वर्ध्यातील आर्वी येथील एका युवकाने। हा युवक जो आहे हा मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण तरीही आपल्या शेतीमध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड करून त्याने लाखोची कमाई केली आहे। आपल्यासोबत तुषार नंदनवार आहे। तुषार, काय सांगशील? तू इंजिनियर आहे स्वतः, पण तो जॉबही केलेला आहे। जॉब सोडून शेतीकडे कसं काय वळलं? माझ्याकडे शेती असल्यामुळे आज म्हटलं शेतीत काहीतरी आपण नवीन करावं। पारंपरिक पिकामध्ये काही तेवढं राहिलं नाही, गव्हर्नमेंट भाव देत नाही किंवा आपल्याला म्हणजे जसं पाहिजे तसं उत्पन्न सुद्धा होत नाही। मी मागच्या वर्षी सोयाबीन तूर चांगल्या प्रकारे घेतलं, पण म्हटलं यावर्षी काहीतरी आपण नवीन करायचं, पारंपरिक सोडून काहीतरी नवीन शोधायचं। त्या शोधात मी युट्यूबवर बरेचसे व्हिडिओ बघितले ड्रॅगन फ्रूट बद्दल। मग पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतींना व्हिजिट केलं, त्यांचं उत्पन्न बघितलं, मग ठरवलं की आपण काहीतरी प्रॅक्टिकल करून बघा। याच्यामध्ये दक्षिण मेक्सिको म्हणा किंवा मध्य अमेरिकेमध्ये या फळाचं नेमकं लागवड होतं, त्याचं हवामानाचं इथे कसं कॉम्बिनेशन जमवलं? इथे कसं कॉम्बिनेशन, ऍक्च्युली ड्रॅगनला आहे ना की 40 डिग्रीच्या वरचं टेम्परेचर पाहिजे नाही। जर हसलं तर मग आपण त्याच्यावर कव्हरिंग वगैरे करून ते टेम्परेचर मेंटेन करून आपण त्याची ग्रोथ चांगली करू शकतो। त्याचा अभ्यास करून मग मी म्हटलं आपण ड्रॅगन फ्रूट लावायचं। त्या मग अभ्यासासाठी प्रॅक्टिकल म्हणून मी फक्त 2 लाईन म्हणजे 120 पोल लावले। 120 पोलला 500 प्लांट लागले, एका पोलला 4 झाडं लागतात। आणि मग म्हटलं आपण ग्रोथ करून बघू। तर लोकांना 2 वर्ष 2.5 वर्ष लागतात फ्रुटिंग घ्यायला, पण मी चांगली ग्रोथ केली माझ्या झाडांची आणि मला 11 महिन्यातच फ्रुटिंग आली। 11 महिन्यातच माझे फळं हार्वेस्टिंगला आले। आता किती या सर्व इथून किती कसं ड्रॅगन फ्रूट रोज निघतात आणि त्या विक्री कुठे होते? रोज तर नाही म्हणता येईल, याचे कसं 6 बार येतात ड्रॅगन फ्रूटला। 6 बार मध्ये कसं जर आज जर हे फ्लावरिंग पकडली, छोटस बर्ड्स येतं फ्लावरिंग मध्ये, ते जर तिथे बर्ड्स आलंय, छोटस बर्ड्स येतं, त्या बर्ड्स पासून कमीत कमी 35 ते 40 दिवस याला मोठं फळ बनायला लागतं। आता हा आमचा 6वा तोडा आहे ड्रॅगन फ्रूटचा आणि डेलीला 3 कॅरेट 4 कॅरेट माल निघतो। ऑन ॲव्हरेज आपण असं गृहीत धरू की 100 किलो माल तरी निघतो। आणि याचं वजन किती आहे साधारणतः आणि किती रुपयाला खपतंय? तर या फ्रूटचं वजन आहे जवळपास अर्धा किलोच्या जवळपास आहे, 500 ते 650 ग्रामच्या जवळपास हा भरेल। नक्कीच आपण जर बघितलं तर हे ड्रॅगन फ्रूट आहे, याचं वजन जे आहे हे साधारणतः अर्धा किलोचं जवळ आहे। त्याचा भाऊ पण तुषारला या सर्व कामामध्ये मदत करतो आणि हे या फ्रूटला या ठिकाणी पिकवून त्याला मार्केटमध्ये अर्ध्या किमतीमध्ये देत आहे। त्याच्यामुळे नागरिकांची आणि ग्राहकांची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे। तुषार खरं म्हणजे इंजिनियर आहे आणि एक इंजिनियरचं डोकं लावत त्याने या शेतीमध्ये सुद्धा एक मोठी प्रोग्रेस केलेली आहे आणि या सर्व विषयाला अनुसरून मोठा फायदा जो आहे तो तुषारला होत आहे। कॅमेरामॅन भूषणसह निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा। जळगाव जिल्ह्यामधील